आपल्या आईला आपण साडी आणतो ना, हा मग ही काळी आई आपली आईच आहे. भाताची पेरणी का होणार आता? भाताची पेरणी आता मे महिन्याच्या नंतर, मे महिन्याची. पाऊस पडेल तेव्हा जूनला. पण तुम्ही जी पूर्वी शेती लावायचा हा तशी आता शेती कोणी लावित नाही. लावतील ना, ज्याच्या अंगात जमा होईल तो लावेल. बघा ना 3 वर्ष आता वशाडच गेली. आमचे गेले ट्रॅक्टर असून. बरं इकादा आणि तुम्हाला परवडतं का? आता काय करायचं, पोटाला भर घातलीच पाहिजे. मग तुम्हाला वाटतं पोटाला बरं म्हणजे तुम्ही शेती लावणं, तुमच्या आजी आबांनी शेती ठेवली आहे. हाय, हाय. ज्याने एकली त्याला तर नाही धान्य मिळणार. पण ज्याच्याकडे आहे त्याने तुमचं म्हणणं काय लावा का नाही लावा? नाही, जमीन लावल्याशिवाय नाही. आपली आई आहे ती. तुम्हाला काळी काय माती वाटतं आपली शेती आई. लावा का नाही लावा? काळी माती आपली आई होती, जिवंत आहे, तो लावणार मी. लावणार ना? बरं ते पूर्वीच्या काळात बघा मला पण थोडंसं आठवते. आपलं भात कापून झालं दिवाळीच्या नंतर. कुठं तुमचं ते होतं. नाही का ते खांड गेलेली ती हा, खिंडी ती गेली. भरायची. स्वतःची मशागत करा. मशागत करायला लागते ना. पण तसे लोक आता मशागत करीतच नाही. तेव्हा भरलं तेव्हा खिंडी. पण तुम्ही आता बघा ती कशी लेवर केली, तिची केली. त्याला आपल्या आईला आपण साडी आणतो ना, हा मग ही काळी आई आपली आईच आहे. आईने आपल्या पोटात 9 महिने सांभाळलं सांभाळ आणि जन्म दिला. दिला. बाकीचा भार कोणाला? जमिनीला. जमीन मग जमिनी कोण? आपल्या आईच आहे. आईचे. धरती माता बोलतात. हा म्हणते धरती माँ की जय, जय भारत माते की जय. जय. पण ज्याला सांभाळावं त्याला कळते आता. हिंदुस्थान कोणाचं? हिंदुस्थान म्हणजे आपलं शिवाजी महाराजांचं. शिवाजी महाराजांचं.